तर हाय मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हळदीचं लोणचं कसं बनवायचं. अगदी झटपट बनणारं हे लोणचं आहे आणि खूप टेस्टी लागतं आणि ॲक्च्युली खूप हेल्दी असं आहे हे लोणचं. तर यासाठी बघा, सुरुवातीला हळदीच्या वरची साल काढून घेतली आणि त्याला छान कट करून घेतलं आणि नंतर धुवून घेतलं आणि थोडं उन्हात ठेवलं जेणेकरून त्याचं पाणी निघून जाईल. त्यानंतर ना त्यामध्ये मीठ टाकलं आणि लिंबू घातलं. तर एक लिंबू घेतलेला आहे आम्ही. पाव किलो हळद असेल तर याला एक लिंबू आम्ही घातला आणि छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि वरून ते तेल घालायचं. यामध्ये काहीही तुम्ही नाही घातलं तरी ही लोणचं खूप टेस्टी लागतं आणि झटपट असं लगेच बनतं. त्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडं तिखट घालून घेतलं आणि याला मिक्स करून ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी खा किंवा 2 दिवस तसंच राहू द्या. बघा, आपलं छान हळदीच्या लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आपलं हळदीचं लोणचं खाण्यात